स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये। आज आपण केवळच्या मैदानात आणि केवळच्या मैदानात खोंडान मित्रांनो लक्ष वेधून घेतलं। कुठला आहे दादा खोंड? किस्मत उर्फ खंडू। किस्मत उर्फ खंडू, पण कुठला आहे खोंड? मायनीचा। त्या दिवशी पण ते फायनल राहिला बरोबर, एक नंबर केला शेनवडीत। किती ओपनच्या मैदान होतं? ओपनच्या मैदान ठरलं की मला वाटतं दुसरं झालंय, पण दुसरं असल्यावर वाटत नाही वास्त्राकडे दाखवा झालं। दुसरं असल्यावर कोण म्हणणार नाही दुसरं असेल, पण पब्लिकला पण पळतंय। आणि त्या दिवशी कुठल्या मैदानात एक नंबर केला होईल? शेनवडी। मादळ मुठीत 2 नंबर केला। मादळ मुठीत कुणावर होतं? मादळ मुठीत लखन बरोबर, लखन कराडचा लखन। सीमेला आमच्या बरोबर निंबाळकर सरांचा सुंदर होता, हा ती गाडी आपण मारली सीमेला। सेमीला मादळ मुठीत। हा, आणि पिंपरीत 1 नंबर केला, हा त्याच्यामध्ये निंबाळकरांचा सर्जा होता, हा ती पण गाडी आपण मारली। बर, हा, म्हणजे हे कमी कालावधीत ही झालं वाटत होतं तुम्हाला? किती दिवस झाले घेतलेलं? शिवासरू घेऊन 2 महिने झाले। 2 महिन्यात त्याने एवढं गाजवलं काय? त्याच्या आधी चांगला पडतो म्हणून घेतलाय। कितीला घेतलं काय? हे 9,10,000ची खरेदी आहे। बघा मित्रांनो, 9,10,000ची खरेदी आहे, म्हणजे तो पळतोय म्हणून 9 लाख। माणसाला असं समोर बघितलं तुम्हाला घरी आणले त्यावेळेस काय म्हणले? 9,10,000 दिले म्हणले। घरातलीच घ्यायला तयार नव्हती तर आम्ही आपले पैसे फसवून घरात नेऊन घेतलेलं आहे। होय, बरं आज ओपनचा गट मला सांगा, 1 नंबर तुम्ही भरपूर केला असतं। मादरमुठीला 2 नंबर केला, शेनवडीला 1 नंबर केला, पिंपरीला 1 नंबर केला, पण गुरसाळे 2 नंबर केला। पण आज जे तुम्हाला सांगतो मोठा मैदान 3 लाखाचं मैदान आहे, त्या मैदानात त्यानं गट पास केला, काय वाटतं? आणि ते पण ओपनच्या सगळ्या गाड्या। नाही, गट पास करण्याची एवढी त्यात पात्रता होती म्हणून इथं आणला त्याला। बर, ते नाही, पण हे वेगळंच हे असतं ना, माणूस काय म्हणतो आनंद तर ओपनच्या- आहेच की, आनंद आहेच, परंतु गट पास करायची पात्रता आहेच। गट पास करायचे, पण कसं होतं आज ओपनच्या अड्ड्यात आता तुम्ही गुरुसाहेब वगैरे केला नंबर, पण तिथं नावाज आलं नाही, पण आज इथं गट पास केला तर नावाज येतं। ही मैदान आदत दुसरंच मैदान होतं, तिथं 2 नंबर केला होता, पण बाकी ओपनच्या मैदानात पहिल्यांदा त्यानं गट पास केला आहे। तीच की महत्वाची ती गोष्ट आहे मित्रांनो। वाडवडील सांगत होते सराव वाढत चाललाय, तसं त्याची गती वाढत चालली आहे। तुमचं नाव काय? संजय पाटोळे, मायने। मायनीच। बर, ही वासूर तुम्ही कुठे हेरलं काय? शी गहाणांचं वासरू आहे, दादा वाघमोडे म्हणून मित्र आहेत आमचे, त्यांचं वासरू आहे। बर, त्यांनी आम्हाला होऊन दिलंय, बाकीच्या बरेच मागत होते पुणेवाले सगळे यांना, पण नाही म्हणले भागात वासरू राहिलं पाहिजे म्हणून आपल्याला ते वासरू दिलंय। उलट त्यांचा आमच्या उपकार आहेत, पैसे गेलं हा विषय वेगळा, त्या पोरांना आमच्या उपकार आहेत, कारण हे वासरू आमच्यापेक्षा 1 लाखांनी जास्त मागितलं होतं, त्यांना न देता आम्हाला दिलं त्यांनी वासरू। बघा गावात शेजारी राहिले तर आपल्याला बाबा दिसेल की असतं प्रेम शेतकऱ्याचं। बघा सर्वसामान्य जी बैल ज्यावेळेस गट सेमी पास करतात तेव्हा वेगळाच आनंद असतो मला पण। आणि दोन्ही दुसरी खोंड, मायनीचा खांड्या उर्फ मला वाटते किस्मत, आणि त्याच्याबरोबर पब्लिकनं पाळलं वासरू दुसरंच आहे गाज्या। कुठला आहे वासरू? गुरसाळे। गुरसाळे। बर, तो काय तिकडे तो काय घेतलं वासरू? घरच्या गायचा घरच्याच घ्यायचा आहे। आणि शिकवलं कुठं काय? घरी शिकवलं, घरी शिकवलं? घरीच तालीम घरच्या बैलांच्या खंड। बर, कुठं कुठं राहिलाय तो काय? तसं काय आदत मध्ये 20-22 गोला लागते ते, म्हणजे जाईल त्या मैदानात थोडक्यात गुलाल आहे। आता लागोपाठ दुसऱ्या वयात 5 गोलाला 1 नंबरचा आहे। हा, 1 नंबरचं 1 नंबरचं 5 गोलाला। आजचा पायरा कसा केला काय? आजचा पायरा झाला असाच घरी येऊन त्यांनी केला, ती होऊनच आली होती आपल्याकडे पायऱ्याला, घरी येऊन ती पायरा पण खोंड चांगलं पळते, चांगला दोन्ही दुसरी खोंड आणि ओपनच्या अड्ड्यात त्यांनी वर्चस्व मिळवलं आणि खूप चांगली पळाली म्हणून इथं आलो मित्रांनो। तुमचा नंबर सांगायचा ना? नंबर नाही देणार माझा। बरं ठीक आहे। दादा तुम्ही म्हणला की ही दोन्ही दुसरी खोंड बघा दुसऱ्या वयात भरपूर आदत वयात भरपूर फायनल केलं त्यांनी, पण ओपन मध्ये जे खेळण्याला महत्व आहे ते आज सर्वत्र लोक बघितली। कुठली खोंड होती कुठली खोंड होती काय सांगताल? गुरसाचं गोतान मायनीचा एक होता। बर, कशी पाहिजे जोडी काय? 1 नंबर गाडी पळते, खांद्याला खांदा लागतो, खांद्याला खांदा लागतोय। तर धन्यवाद मित्रांनो। जो किस्मत वर पळाला योगाच्या खूप चांगली 13व्या गटात गाडी पळाली, केवळ मैदानात 13व्या गटात गाडी ही पळाली। धन्यवाद।